नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण माझ्या आवडीचं, सगळ्यांच्याच आवडीचं असं मी पिठलं भाकरी बनवलेलं आहे. इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं जास्तच घ्यायचं पिठलं बनवण्यासाठी. आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि इथे कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतलेला आहे तेलामध्ये. आणि कांदा जास्त परतून नाही द्यायचा, थोडासा हलकासा असा भाजून द्यायचा. आणि इथे मी खरडा टाकलेला आहे. ते खरडा म्हणजे हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा आणि लसूण बारीक केलेला आहे. आणि थोडीशी हळद आणि थोडा हिंग टाकायचं त्याच्यामध्ये. आणि फोडणी चांगली मस्त परतून घ्यायची अशी. आणि मग आपल्याला किती बनवायचं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. आणि ते कोथिंबीर टाकलेली आहे. बेसनला कोथिंबीर आहे ना थोडी जास्तच वापरायची. आता आपल्याला किती बेसन करायचे ते अंदाजाने मी ते 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आणि कांद्याच्या पातीचं पण बेसन खूप छान होतं. आणि एकदम सोपी पद्धत आहे बेसन बनवायची. भाजीला वगैरे काय नसेल तर आज मी खूप घाई गडबडीमध्ये बेसनच आज हाटलेलं आणि खूप छान झालेलं. हे बघा असं. आणि बेसन शिजल्याचं कसं समजतं आपल्याला की ते वरती अशी साई येते त्याला, तेव्हा समजायचं की आपलं बेसन शिजलंय म्हणून. हे बघा मस्त रटा शिजते असं. कोथिंबीर मस्त टाकून घेतले आणि 5 मिनटं झाकून ठेवूया त्याला. हे बघा अशी मस्त साय आले त्याला, म्हणजे समजायचं आपलं बेसन तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पिठलं भाकरीची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी लिंक टाकते भाकरी केलेलीची. भाकरी बघा कशी बनवलेली आहे.